विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि खूप दिवसाने म्हणजे महिन्याने आपण रेसिपीचा व्हिडिओ बघतोय। तर कालच मी एक व्हिडिओ टाकलेला सकाळी व्हॅनिला स्पॉन्ज केकचा, तर त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळतोय। तर तोच स्पॉन्ज केक मी आज डेकोरेट करणार आहे, म्हणजे मी पायनॅपल केक बनवणार आहे आणि तो मी सेट करायला ठेवलेला फ्रीजमध्ये। आता सेट झालेला आपला आणि आता आपण कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत आणि डेकोरेट करणार आहोत हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेनच। आणि ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल। आणि जे कोणीही विरारचे असतील तर त्यांनी प्लीज ऑर्डर देऊ शकता। मी आता येणाऱ्या ह्या नवीन वर्षात मी म्हणजे समजा आजपासूनच, म्हणजे हा व्हिडिओ मी आज टाकणार म्हणजे नवीन वर्षात, तर तुम्ही तो हा व्हिडिओ बघून मला चांगला प्रतिसाद द्या। आणि जर तुम्हाला केकची ऑर्डर द्यायची असेल, ॲनिव्हर्सरी, बड्डे, कशाहीसाठी तुम्हाला जर केकची ऑर्डर हवी असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता। जे कोणी विरारमध्ये राहत असते त्यांनी मला कमेंट्स करू शकता किंवा इंस्टाग्रामचा माझा ID आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्या तिथेसुद्धा तुम्ही मला मेसेज केला तर मी रिप्लाय देईन। आणि तुम्हाला जर काही ऑर्डर वगैरे असेल केकची तर मला सांगू शकता। आणि तुम्हाला एकदम फ्रेश असा केक मिळेल माझ्याकडून। आणि जसं तुम्हाला तुमच्या पद्धतीने हवा असेल तसाही मी डेकोरेशन त्याचं करून देईन। तर बघूयात आपण आता पुढे व्हिडिओमध्ये कसा मी केक बनवते ते मी तुम्हाला दाखवते। चला तर मग, तर आता आपला स्पॉन्ज केक मी फ्रीजमधून काढला आहे आणि आपण असा हा बाजूने सुट्टा करून घेऊयात। हा बघा एकदम हलका असं झालेलं आहे। फक्त लक्षात ठेवा की आपण बटर पेपर लावलाय तो काढायला विसरू नका। स्पॉन्ज केक, तर आधी सर्वात पहिला आपल्याला हा जो झालेला आहे तो बेस आपण कट करून घेऊया एकाच लेवलमध्ये। जरा मी तुम्हाला बोलून टॅप करायचं, टॅप नाही केलं तर मग हे असे हे राहतात होल, त्याचे 3 भाग करायचे। हा एक मी केलाय। साईडने आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं, नंतर हळूहळू नाईफ आतमध्ये बसवायचं। अशा पद्धतीने आपला स्पॉन्ज कट करून झालेला आहे। हा कालचा आहे आणि ती आता इकडे फेटायला ठेवली आहे। क्रीम फेटताना नेहमी थंड वातावरण असायला पाहिजे, AC चालू असेल तर बेस्ट आहे। तर आता आमच्या AC बंद आहे त्यामुळे मी पंखा फास्ट करून क्रीम फेटत आहे। जो खालचा बेस असतो त्याला जास्त पाणी नाही लावायचं, असं पाणी आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं, जाडा हे करून घ्यायचं।
माझ्याकडे पायनॅपल क्रश होतं, ते याच्यात असं मिक्स करून घ्यायचं आहे क्रीममध्ये. क्रीम तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी लावून घेऊ शकता, कारण का ज्यांना जास्त क्रीम आवडते त्यांनी क्रीम जास्त वापरू शकता. आमच्या घरात क्रीमसाठी कंटाळतात क्रीम खायला, त्यामुळे मी जास्त क्रीम नाही लावत. दुसरी लेअर ठेवायची याच्यावर. ते बरोबर ना, आमच्या घरात नको आहे म्हणून कमीच लागते. याच्यामध्ये पायनॅपलचे पीस सुद्धा आहेत मध्ये मध्ये. सिरप लावून घेऊयात. आधी आपल्याला केक आहे तो क्रीम कोट करून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी जास्त वाटले तर आपण अशी पसरवून घ्यायचे. जेवढा आपल्याला लेअर पाहिजे तेवढाच घ्यायचा, जास्त पण नाही थापायची. आणि एका साईडने सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं.
आता मी इकडे एक चमचा हे जेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पायनॅपल जे मी इमल्सन आणलेलं कलर आणि फ्लेवर ते आता मी थोडं 2-3 चेंब टाकते. पाणी घ्यायचं आणि मिक्स करायचं. आधी 1 चमचा पाणी घेऊन व्यवस्थित जे ते मिक्स केलेलं आहे आता त्याच्यावर टाकून घेऊया. फिरवून घ्यायचं.